हाय हॅलो गाईज, माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज मी सुक्कं चिकन बनवणार आहे आणि त्यासाठी मी ते चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मीठ आणि थोडीशी हळद घालून ते व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलेलं आहे। 1 कांदा चॉप करून घेतलेला आहे आणि इथे मी तेल गरम करून त्यामध्ये कांद्याला चांगलं ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहे। चांगलं क्रिस्पी फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला हाय फ्लेमवर। कमी गॅस करून जर फ्राय केला तर कांदा असा क्रिस्पी बनत नाही। त्यामुळे गॅसची फ्लेम हाय ठेवून एकदम क्रिस्पी असा चांगला 3-4 मिनिटे फ्राय करून घ्यायचा आहे कांदा। तर हे पहा, इथे मी आता चांगला फ्राय झालेला कांदा काढून घेत आहे। पाहू शकता किती छान गोल्डन कलर आलेला आहे। असाच फ्राय करायचा आहे कांदा। आणि आता याच तेलामध्ये थोडीशी फ्रेश कोथिंबीर मी चॉप करून टाकते आणि 1 छोटा टोमॅटो टाकते। आपण आपल्या क्वांटिटीनुसार टाकायचा आहे। आणि 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकते। पेस्टला पण चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। आणि त्यानंतर मॅरिनेशन करून ठेवलेलं चिकन आपण त्यामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया तेलामध्ये। चांगलं 4 ते 5 मिनिटे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर झाकण ठेवते मी ते 10-15 मिनिटांसाठी। म्हणजे त्याला बघा आता व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे चिकनला। आणखी मी ते पाणी टाकलेले नाही आहे आणि अर्ध चिकन शिजून पण झालेलं आहे। तर यामध्ये काही ड्राय मसाले टाकूया। अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा धनिया पावडर आणि जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला पावडर। आपल्या आवडीनुसार आपण मसाले कमी जास्त पण करू शकतो किंवा आपल्या घरचा कुठला मसाला असेल तो पण यामध्ये ॲड करू शकतो। आणि हे फ्राय करून घेतलेला कांदा त्यामध्ये बारीक हाताने असा कुस्करून तो घालायचा आहे। आणि हे मसाले सर्व टाकल्यानंतर पुन्हा एकदा हलवून व्यवस्थित मिक्स करायचं आहे सर्व बाजूंनी व्यवस्थित। आणि आणखी चिकन शिजायचं थोडंसं बाकी आहे, त्यामुळे पुन्हा एकदा मी यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालते। तर पुन्हा एकदा आपण याला 15 ते 20 मिनिटे व्यवस्थित शिजू द्यायचं आहे झाकण ठेवून, गॅसची फ्लेम कमी करून। तर हे पहा, इथे आपलं आता सुक्कं चिकन एकदम व्यवस्थित तयार आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये कळवा। आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर चला भेटूया पुन्हा अशाच एका छान रेसिपीसोबत।